एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पोलिसांकडून रोहित आर्यला आता प्रत्युत्तर देण्यात आलंय, कारण त्यानं गोळीबार केलेला होता। ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। गोळीबारामध्ये रोहित आर्य जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कारवाईच्या दरम्यान रोहित आर्यनं पोलिसांवर गोळीबार केला आणि या गोळीबाराला आता पोलिसांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्या प्रत्युत्तरामध्ये रोहित आर्य जखमी झाल्याचं कळतंय। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। रोहित आर्यवर पोलिसांनी कारवाई केली, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। दरम्यान पोलिसांवर त्यानं गोळीबार केला। पोलिसांकडून रोहित आर्यला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। तर या गोळीबारामध्ये रोहित आर्य जखमी झाल्याचं कळतंय। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर आमचे प्रतिनिधी अविनाश डेगसकर या कारवाईच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अविनाश, अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। आर्यनं पोलिसांवर गोळीबार सुद्धा केला होता, पोलिसांनी त्याला उत्तर दिलंय। झालेली माहिती आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असं कळतंय की कारवाई करायला जेव्हा पोलीस जात होते तेव्हा बाथरूममध्ये जेव्हा आत शिरले तेव्हा रोहित याने पोलिसला त्यांनी ह्या गोळीबाराला उत्तर देताना प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही त्याच्यावर गोळी झाडलेली आहे। त्याच्या डाव्या बाजूच्या छातीवर डाव्या बाजूला गोळी लागल्याने तो जखमी झालेला आहे, ही माहिती आता आपल्याला मिळते आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलेलं आहे, त्याच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। पण आता तो रोहित आर्य आहे, त्याला तो पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आपल्याला मिळते। अविनाश, ज्या मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं ते मुलं आता सुखरूप आहेत का? त्या संदर्भातले नेमके अपडेट काय आहे? सर्व ती 17 मुलं होती, सगळी मुलं जी ओलीस ठेवलेली होती ती सगळी सुखरूप आहेत। मानसिक तणावाखाली असतील, थोडं जी घटना झाली ती अनपेक्षित होती, त्यामुळे सध्या तरी त्या मुलांना मुलं सुरक्षित आहेत अशी माहिती मिळते। त्यासोबत जे 2 सिनियर सिटीजन होते तेही सुरक्षित आहेत अशी माहिती आपल्या हातात आलेली आहे। अविनाश, काही संशयास्पद वस्तू देखील आढळलेल्या आहेत, त्यामध्ये एअरगन आणि काही केमिकलचा सुद्धा समावेश आहे। त्या संदर्भात पोलिसांच्या वतीने काही माहिती देण्यात आलेली आहे का? नाही, या संदर्भात पोलिसांच्या मदतीने सध्या काही माहिती दिलेली नाही। बंदुकीची माहिती पोलिसांकडे कळाली आहे, मात्र केमिकल कसलं होतं याची माहिती अजून स्पष्ट पोलिसांनी दिली नाही, कारण फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे ज्याची काय माहिती येईल त्यानंतर पोलीस ते या उलगडत करू शकतात। पोलिसांनी ज्यावेळेस त्याला गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं त्यावेळेस त्याच्या डाव्या हाताच्या बाजूला गोळी लागल्याचं कळतंय। त्याची प्रकृती सध्या कशी आहे? आताच माहिती येते की रोहित आर्य जखमी झालेला होता, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आता आपल्या हाती येते आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की पोलिसांच्या गोळीबारात हे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोरून आलेली आहे। अविनाश, कोणत्या हॉस्पिटलमध्ये सध्या त्याला दाखल करण्यात आलेलं आहे आणि डॉक्टरांच्या वतीने किंवा पोलिसांच्या वतीने काही माहिती देण्यात आलेली आहे का? याची काही माहिती अद्याप दिलेली नाही। पोलिसांनी सगळं गोपनीय ठेवलेलं आहे, कारण यानंतर जो पालकवर्ग असेल तो नाराज होतो, आक्रमक होतो, त्यामुळे पोलिसांनी याबाबत काही अधिकृत माहिती दिलेली नाहीये। मात्र तो गोळीबारात जो आरोपी होता रोहित आर्य याचा गोळीबारात मृत्यू झाला, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। त्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झालेला अशी माहिती सध्या आपल्या हाती येते। ठीक आहे अविनाश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवत आहात, धन्यवाद। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कारवाईच्या दरम्यान रोहित आर्य